भिवंडीतल्या दिघाशी परिसरात दहीहंडी बांधायला गेलेल्या गणेश अनंता पाटील या गोविंदाचा बळी गेलाय। एका बाजूला झाडाला दोरखंड बांधल्यावर गणेश BSNLच्या टॉवरवर हंडीचं दुसरं टोक बांधण्यासाठी चढला, पण टॉवर्स खाली कोसळून त्याच्या डोक्याला जबर मार बसला आणि गणेश जागीच ठार झाला। गणेश अवघ्या 29 वर्षांचा होता। अपडेट्स घेऊया त्यांचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, त्याचं वय फार कमी होतं या गोविंदाचं, आणि एकंदरीत त्याच्या मागे आता त्याच्या घरात कोण कोण आहे ते एक सांगा, आणि का ही दुर्घटना घडली? हा जो पोल आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कुठलीही नव्हती का? नक्की सुवर्ण, दुर्दैवाची घटना आहे। पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गोविंदाचा उत्सव साजरा होत आहे, परंतु भिवंडीच्या ग्रामीण भागामध्ये मात्र ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। 29 वर्षाचा हा युवक जेव्हा दहीहंडी बांधण्यावरती चढला होता, एका बाजूला झाडाला ही दोर बांधला होता आणि दुसरीकडे तो एका BSNLच्या खांब्याला बांधत होता आणि तो खांबा हालत होता आणि त्या रस्सीच्या दोराने तो खांबा सटकला खाली। त्याचबरोबर हा युवकही खाली आला आणि तो खांबा त्याच्या अंगावर पडून या युवकाचा मृत्यू झालेला आहे। याच्या मागे एक सर्वात गंभीर बाब म्हणजे एक लहान मुलगा आहे, तो 6-7 महिन्याचा आहे, अजून लहान आहे, बायको आहे आणि आई वडील आहेत। एकंदरीतच हा घरात एकटा होता कमवणारा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोविंदा उत्सव ह्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आज मात्र तिथे भयान शांतता आहे। एकंदरीतच ठाण्याचा जर विचार केला, ठाण्यामध्ये अजूनही कोणताही गोविंदा हा जखमी झाला नाहीये की मृत्युमुखी पडलेला नाही। भिवंडी ग्रामीण भागातली ही एक घटना आहे। धन्यवाद कपिल या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।